याच्यात जरा तेल होत ओंके. काय मर्दा कुठल्या काळाचा लॅपटॉप ठेवताय ऑफिस मध्ये? बोल बोल. तू काय काम करत बसलायस इथं? मग काय करू? अरे उठ आणि जा. कोणीकडं? अक्षरा वहिनीना भेटायला जा. भेटलो की काल. अरे मग परत आज भेट. हा भेटायचं तर आहे. काल काय नीट बोलणं झालं नाही आमचं. अरे मग जा आणि बोल त्यांच्याशी. हा शुभ कामाला उशीर कशाला करायचा? इकडचं काम बघायला मी आहे. तू जा आणि आजच्याच भांडण मिटव. तोवर मी सेलिब्रेशनचं बघतो. हा ए सेलिब्रेशन कुठलं? अरे तुमचं भांडण मिटलं सेलिब्रेशन नको का करायला? खरं सांगू काय, आमच्यात भांडण मिंडण असं काही नाही आहे. खरं तर जराशे गैरसमज झाल्यात बास. अरे तू म्हणतो ना भांडण नाहीये, गैरसमज आहे. अरे मग तेच सगळं क्लिअर करा ना आणि पुन्हा एकत्र या. शिवानी मला सारखं फोन करून विचारते अधिपती भाऊजी आणि वहिनींचं भांडण मिटलं की नाही, आणि मी नाही म्हटलं ना की माझ्याशीच भांडते. का तुझ्याशी का वाटत? अरे तिला वाटतं की मी तुला काहीच समजवत नाही म्हणून. आता काय दिवसभर तू हेच बोलत असतोस की. आता शिवानीला कोण आहे समजवणार? आणि तिला वाटतं मी काहीच प्रयत्न करत नाहीये. आता तू वहिनीला लवकरात लवकर घरी घेऊन ये, नाही तर शिवानी तिच्या माहेरी जाईल. हे बघतो मी लवकरात लवकर या गोष्टीचा कंडका पाडतो. काळजी करू नकोस. लवकरात लवकर नाही रे, प्लीज आजच जा तू. थांब थांब, हेच करायचं नाही. घाई करायला नको. थांब जरा त्यांच्या कालानं घेऊया. जरा वेळ देऊया की. त्यासनी बी जरा विचार करायला वेळ मिळेल, मला वेळ मिळेल. मी जातो नंतर मग त्यांच्या घरी त्यांच्या आईबाबांची माफी मागतो जे काय झालं त्याच्याबद्दल. आणि मग पुढचं काय करायचं माझं मी बघतो. आत्ता थांब जरा. ही हातातली कामं संपू दे जरा शांतपणे. मी बघतो सगळं नीट. सरकार, ते नवीन कॉन्ट्रॅक्टर आले. आले? अरे ते तर संध्याकाळी येणार होते ना, आत्ता कसे आले? नाही तर आलेत तर पाठवून दे, करून घेऊया मीटिंग. हो. ओके, त्या फाईल चेक करून घे. अजून कुठं काय सह्या करायच्या असतील तर सांग मला पडदेशी. काका काका काय झालं? कसला विचार करताय? काही नाही रे. अरे काही गोष्टी आठवल्या ना की नकोसं होतं सगळं. कोणत्या गोष्टी? जाऊ दे, जाऊ दे त्या गोष्टी. अरे काही गोष्टी आयुष्यातून वजा केलेल्याच बऱ्या. त्यांची आठवण सुद्धा नको. काका तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू. आलंय माझ्या लक्षात. तुम्ही उगाच एखाद्याबद्दल मनात एवढा राग नाही ठेवणार.